राजे गटानं मला जो स्वाभिमान दिलेला आहे, राजे गटानं या तालुक्यामध्ये मला ज्या पद्धतीनं सहकार्य केलं, ज्या पद्धतीनं नेतृत्व करण्याची संधी दिली, बाबा मी कदाही विसरू शकत नाही. प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जगताप सर बोलले पाहिजे, जगताप सरांना संधी द्या, अशा पद्धतीच्या या ठिकाणी अतिशय आनंदाची, अतिशय सन्मानाची वागणूक या गटामध्ये मला मिळाली. अलीकडच्या काळामध्ये काही थोड्याशा कारणामुळं मी या सगळ्या आपल्या गटामधून बाजूला गेलेलो होतो. मी काही 4-6 महिन्यामध्ये बाबा अशा काही गोष्टी पाहिल्या, म्हणजे ज्या ठिकाणी या सभा होते याच्या पलीकडं मुख्यमंत्री येणार होते, त्यावेळी एक सभा मीटिंग भरलेली होती आणि आमच्या या भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला खुर्चीच्या लाईनीमध्ये बसवलेलं होतं. नेत्यालाही असं वाटलं नाही आणि त्या कार्यकर्त्यांनाही वाटलं नाही की जगताप सरांना पुढे बोलवावं. अशा पद्धतीची एखाद्या कार्यकर्त्याला जी वागणूक आहे, वागणूक तुम्ही देत असाल तर तुमच्या समोर कार्यकर्ते राहणार नाही, ते लक्षात ठेवा. माणसाला लाभाची अपेक्षा नसते, माणसाला सन्मानाची अपेक्षा असते आणि जो सन्मान मिळत नसेल तर तुमच्याकडे जास्त दिवस कार्यकर्ते नेते राहणार नाहीत. हे या ठिकाणी मी जाहीर सभेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करताना सांगत आहे.